अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या ना कोणत्या देवासाठी पूजा प्रार्थना आपण करत असतो। तसेच स्वामींची आपण आज पूजा प्रार्थना करत असतो, स्वामींचे पारायण करत असतो, श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो। मंदिरामध्ये आणि केंद्रामध्ये जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती देखील आपण घेत असतो। श्री स्वामी चरित्र सारामृत या पठणाचं ग्रंथाचं वाचन कशा पद्धतीने करायचं आहे, नियम कसे आहेत व नियम कसे पाळायचे आहेत, व सुतक पडलेलं असेल किंवा घरामध्ये मासिक पाळी आलेली असेल किंवा मांसाहारी पदार्थ तुम्ही खात असाल किंवा मांसाहारी पदार्थ वर्ज्य करावे लागेल का व काही नियमांचं पालन करावे लागेल का, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तर पहा, सर्वात महत्त्वाचा नियम आहे तो आपण पाळायला हवा। तर पहा, श्री स्वामी समर्थ परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे पूर्ण ब्रह्म आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत। त्यामुळे प्रत्येक गोष्टी ही श्री स्वामी समर्थ महाराजांनीच निर्माण केलेल्या आहेत। प्रत्येक वस्तूत व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असा आपला धर्म आणि संस्कृती सांगत असते। स्वामी शिवा ही स्वामी महाराजांची सर्वसाक्षी सर्वेश्वर म्हणून मानत असतो। स्थळ आणि काळ वेळेचे कसलेही बंधन आपल्यावरील नसते, परंतु जरी तितकं सत्य आहे तितकंच आपल्या इच्छित कार्यपूर्तीसाठी इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचे असेल किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असते तर आपल्याला काही नियमांचं पालन हे करावंच लागणार आहे। त्यामध्ये काही नियमांचं पालन नक्की करावे लागते, कारण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना स्वामीला ब्रह्मांड नायक व आपल्या जीवनातील जे इच्छित फळ दिलेलं आहे ते स्वामींनी दिलेलं आहे असे मनामध्ये विचार ठेवावे व कोणतेही काम करत असताना श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे आणि कोणत्याही कामाची सुरुवात आपल्याला करायची आहे। पहा असं म्हटलं जाते की कोणतेही काम करत असताना किंवा सुरुवात करत असताना जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांचे लिखाण काम केले जाते किंवा लिहिले जाते किंवा उच्चार केला जातो त्या क्षणापासून कोणतेही काम जे आहे त्या कामामध्ये अडथळे येत नाहीत, संकट येत नाहीत, विघ्न येत नाहीत व ते काम यशस्वीरित्या पूर्ण होत असते। तर मग पहा, सारा अमृत संकल्प युक्त तुम्ही करत आहात किंवा मग तुम्ही इच्छा नसतानाही म्हणजे तुमच्या मनाची काहीतरी इच्छा धरून नाही तर तुम्हाला फक्त स्वामीची सेवा करायची आहे। या कारणाने जर तुम्ही सेवा करावयाची म्हणून जर श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करत असाल तरीही तुम्हाला या नियमांचं पालन करायचं आहे। तर आपल्या सर्व घरामध्ये प्रत्येक घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा चालू आहे, प्रत्येक घरामध्ये नियमांचं पालन देखील करत आहेत। असं म्हटलं जातं की श्री स्वामी समर्थ महाराजांची जेवढी सेवा केली तेवढं आपल्या पदरात पुण्यफळ लाभत असते, आपल्या जीवनातील नकळत कळत झालेले दुःख नष्ट होत असतात, आपल्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत असते। जेवढेही संकट विघ्न असेल तर श्री स्वामी समर्थ आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही, ते आपल्या उंबरवट्यावरून बाहेर काढतात आणि ते घरामध्ये प्रवेश करू देत नाही। आपल्याला शत्रुपीडा लागलेली असेल, करडी बाधा लागलेली असेल तर ती सुद्धा होऊ देत नाही। तर पहा, नियम आपल्याला पाळणे शक्य नसेल तर आपण हे सारा अमृताचे वाचन करून पठण करून काहीही फायदा नसतो आणि हा नियम अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आपल्याला माहीत आहे की श्री स्वामी समर्थ सारामृत हे ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे। आपल्या आयुष्यातील ज्या पण अडचणी किंवा दुःख असेल त्यांच्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला ह्या अडचणीचा आणि संकट सोडवायचे असतात तेव्हा एकच आपल्याकडे पर्याय असतो, तो म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी श्री स्वामी चरित्र हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकत असतो। म्हणजेच काय तर पुस्तक एकच असणार आहे किंवा ग्रंथ एकच असणार आहे पण त्यातल्या ओव्या एकच असणार आहे, परंतु काही गोष्टीसाठी आपण काही विचार करत असतो किंवा काही नियमांचं पालन करत असतो तेव्हा ह्या ओव्या एकच असणार आहेत। जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत असतो किंवा संकल्पयुक्त ही सेवा करत असतो तर त्यासाठी आपण कोणी कशामध्ये काहीही सांगितलं तरीही 7 पारायण करा। फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने करायचे आहे ते पाहूयात। तर पहा, आपल्याला जर एखादा आजार आलेला असेल किंवा घरामध्ये दुःख संकट असेल, पती पत्नीमध्ये वाद होत असेल, मुलाला चांगली नोकरी मिळावी किंवा मुलं अभ्यासामध्ये यश मिळावं किंवा परीक्षेत यश मिळावं यासाठी सुद्धा पारायण आपण करू शकतो। संकल्प
घेऊन 7 दिवसाचं पारायण आपण करू शकतो. तर पहा, विद्यार्थ्यांनी हे पारायण करावे का? तर पहा, विद्यार्थ्यांनी पारायण केले तरीही चालेल, आईने वडिलांनी कोणीही केले तरीही चालेल, किंवा तुम्ही आजी आहात, आजोबा आहात, किंवा मुलगा आहात किंवा मुलगी आहात, घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय किंवा सेवा किंवा सारामृत वाचन तुम्ही करू शकता. तर पहा, तुमच्या घरातील विवाह जर जमत नसेल किंवा अडचणी येत असेल किंवा तुम्हाला एखादी जागा घ्यायची असेल, तर हे पारायण केल्याने अडलेले काम पूर्ण होतात व आपल्या जीवनावर आणि आपल्या मालमत्तेवर काही काम अडलेले असेल ती पूर्ण करण्याची ताकद जी आहे ती 7 पारायणामध्ये असते. हा पाठ करत असताना आपण नेहमी शब्दप्रयोग करावा. त्याचबरोबर आपण एक संकल्प घेतला तर याचा फायदा आपल्याला मिळत असतो. मांसाहार जो आहे हा प्रत्येक पूजेमध्ये वर्ज्य मानला गेलेला आहे. वाचन करत असतो त्यावेळेस घरामध्ये चुकूनही मांसाहारी पदार्थ बनवू नये. तर पहा, वाचन कशा पद्धतीने करायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा साथ आपल्या पाठीशी असावी व आपल्या जीवनातील दुःख अडचणी दूर होण्यासाठी, आजारपण बरे होण्यासाठी, मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती होण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे, चला तर जाणून घेऊया. तर पहा, हे वाचन आपल्याला 3, 7 किंवा 108 या पद्धतीने करायचं आहे. तर पहा, सर्वात प्रथम 3 ते 7 पर्यंत कशा पद्धतीने करायचं आहे. तर पहा, 3 अध्याय पोथीचे क्रमशः वाचन कसे करायचे आहे. तर पहा, सर्वात प्रथम आपल्याला श्री गुरुचरित्र सारामृत पठण करायचं आहे. अध्याय आपल्याला 1, 2 आणि 3 वाचन करायचं आहे. सर्वात प्रथम आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं आहे. त्यानंतर तिथे आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घेत असताना गुरुवारच्या दिवशी आपल्याला संकल्प हा घेऊन यायचा आहे, किंवा तुम्ही शुक्रवारच्या दिवशी गेला तरीही चालेल, किंवा कोणत्याही दिवशी तुम्ही संकल्प घेतला तरीही चालेल. सर्वात प्रथम आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं आहे, मंदिरामध्ये जायचं आहे. खडी साखर, नारळ, अगरबत्ती, फुले न्यायचं आहे, हार न्यायचा आहे. आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला बोलायचं आहे की माझ्या जीवनातील अडचणी, दुःख दूर होऊ द्या. व तुम्ही संकल्प घेत असताना तुमची काही इच्छा असेल, नोकरी प्राप्ती हवी असेल, किंवा तुमची जागा घेणे असेल, किंवा तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल, किंवा घरामध्ये शत्रुपीडा, नकारात्मकता तयार होत असेल, पती पत्नीमध्ये वाद होत असेल, आर्थिक समस्या असेल, ज्या काही अडचणी तुमच्या असेल, तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर तुम्हाला बोलून दाखवायचे आहे. डोके टेकवायचे आहे, महाराजांना मुजरा करायचा आहे 3 वेळा, आणि त्यानंतर घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर आपल्याला वाचनाला सुरुवात करायची आहे. तर वाचन करत असताना एक नियम आपल्याला पाळायचा आहे, तो म्हणजे सकाळ किंवा संध्याकाळ ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी 4 वाजतानंतर आपल्याला हा उपाय म्हणजे ही सेवा करायची आहे. तर पहा, चुकूनही 12 ते 1 वाजेपर्यंत ही सेवा करू नये. आपल्याला एक वेळ ठेवायची आहे, एकच वेळ निश्चित या पारायणासाठी आपल्याला ठेवायची आहे. तर पहा, पारायण करत असताना सकाळी 3 ते 10 वाजेपर्यंत आपल्याला पारायण करायचं आहे. या वेळेमध्ये तुम्हाला शक्य होत असेल तर या वेळेमध्ये तुम्ही बसावे, किंवा संध्याकाळी 4 ते 12 वाजेपर्यंत तुम्ही पारायण करू शकता. दुपारच्या वेळेमध्ये चुकूनही पारायण करू नये, कारण या वेळेमध्ये आपण पारायण केले तर याचं फळ मिळणार नाही. कारण या वेळेमध्ये श्री गुरुदेव दत्त भिक्षा मागत असतात, म्हणून या वेळेमध्ये आपल्याला पारायण करायचं नाही. तर पारायण कशा पद्धतीने आपल्याला 21 दिवसाची श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशा पद्धतीने करायची आहे, ज्यामुळे आपल्या जीवनातील दुःख अडचणी दूर होईल, मानसिक संतुलन असेल, किंवा घरामध्ये दुःख संकट वारंवार येत असेल व नकळत झालेले दुःख व कोणतेही दारिद्र्य असेल, हे कमी होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, शिक्षणामध्ये प्रगती व्हावी, मुलाच्या कोणत्याही कार्यामध्ये त्याला सफलता मिळावी, त्यासाठी आपल्याला हा उपाय, ही सेवा करायची आहे. तर आपल्याला सेवा कधीपासून चालू करायची आहे, तर 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत आपल्याला ही सेवा या काळामध्ये करायची आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला 25 नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी या वेळेत आपल्याला 3 अध्याय जे आहे श्री स्वामी चरित्र सारामृत या पठणाचा 3 अध्याय करायचे आहेत. 1, 2, 3 अशा पद्धतीने आपल्याला अध्याय वाचन करायचे आहे. दुसऱ्या दिवशी 4, 5, 6 या पद्धतीने वाचन आपल्याला करायचं आहे. असं आपल्याला 7 दिवस पारायण करायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला वाचन चालू करायचं आहे. 7 दिवसानंतर आपल्याला 1 ते 21 पर्यंत आपल्याला अध्याय वाचन पूर्ण करायचं आहे. किंवा तुम्ही 3 अध्याय 15 डिसेंबरपर्यंत वाचन करू शकता.
अशा पद्धतीने वाचन केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजाविधी करून घ्यायची आहे। त्यानंतर चौरंग घ्यायचा आहे। चौरंगावर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तो आपल्याला ठेवायचा आहे। ठेवत असताना मूर्ती असेल अभिषेक करायचा आहे। पंचामृत टाकून जल अर्पण करून शुद्ध जल आपल्याला हानी असेल किंवा मोगरा अत्तर असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला किंवा फोटोला लावायचा आहे। आणि त्यानंतर एक नारळ ठेवायचा आहे, खडी साखर ठेवायची आहे, अगरबत्ती धूप लावायचा आहे आणि एक माळ आपल्याला तिथे ठेवायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर। त्यानंतर एक आसन घ्यायचं आहे। आसनावर आपल्याला बसायचं आहे आणि डोकं टेकवायचं आहे। त्यानंतर श्री गणेशाय नमः, श्री कुलदेवताय नमः आपले नाव घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आपले नाव घ्यायचे आहे आणि त्यानंतर या पारायणाला सुरुवात करायची आहे। पारायण वाचत असताना 1 ते 3 अध्याय वाचन करावे किंवा 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचन एका दिवशी एकच पारायण पूर्ण करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही 15 डिसेंबरपर्यंत हे वाचन पूर्ण करावे। जर सुतक आलेले असेल, मासिक पाळी आलेली असेल तर या वेळेमध्ये जेवढे तुमचे दिवस गेलेले आहे तर 15 तारखेपासून तुम्ही हे वाचन पूर्ण करायचं आहे। तर पहा, हे वाचन करत असताना अर्धवट सोडू नये। सुतक पडलेला असेल, मासिक पाळी आलेली असेल तर हे वाचन दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यावेत, पण चुकूनही अर्धवट वाचन करू नये। तारक मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे। 11 वेळा श्री स्वामी समर्थ जपमाळ करायचा आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हटल्यानंतर आरती म्हणायची आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्या कुलदेवीची आरती आपल्याला म्हणायची आहे। गणपती बाप्पाची आरती आपल्याला म्हणायची आहे आणि हा अध्याय एका दिवसाचा पूर्ण करायचा आहे। असं आपल्याला 25 नोव्हेंबरपासून तर 15 डिसेंबरपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे। सेवा करत असताना चुकूनही कोणाला अपशब्द बोलू नये। शांत वातावरण घरामध्ये ठेवायचं आहे। चुकूनही या दिवसामध्ये बाहेरचं अन्न ग्रहण करू नये। घरामध्ये अन्न शिजवावे आणि हेच खावे। आपली आई असेल, मुलगी असेल किंवा बहीण असेल किंवा पत्नी असेल त्यांच्याकडून आपल्याला हे अन्न ग्रहण करायचं आहे। चुकूनही बाहेर जाऊन या दिवसामध्ये खाऊ नये। शक्य जर असल्यास एकटे असाल तर तुम्ही तुमच्या पैशाने सौखुशीने तुम्ही काही खाऊ शकता। अशा पद्धतीने या नियमांचं पालन करावं। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा।